आजचा दिवस खास दिवस, आज तुमच्या गंगाप्रसादचा वाढदिवस. नमस्कार मित्रांनो, तर हा आहे आपला युट्यूबचा ब्लॉग. मी काय सांगू, कधी कधी मलाच वाटते की मी जन्माला का आलो, आणि कधी कधी वाटते की मी जन्माला आलो म्हणल्यावर काहीतरी राडा होणार, मोठं रिंगण होणार. रिंगण म्हणजे तुम्ही विचार करू नका, तुमच्या डोक्याच्या बाहेरचा विषय. रिंगण म्हणजे काय, आता जेव्हा होईल तेव्हा तुम्हाला लक्षात येईल. वाढदिवस म्हणजे आपल्यासाठी काय तेवढं काय विशेष नसते. आपलं रोजच्यासारखंच उठायचं, आंघोळ करायची, ब्रश वगैरे करून रेडी होऊन बाहेर निघायचे. आपल्यासाठी जसा रोजचा दिनक्रम असते तसाच आजचा पण दिनक्रम आहे. काय आवरून घ्यावं म्हणलं, आता घरच्याच ऐकून लागते. घरच्या मधात सकाळी सकाळी दूध पिणं चांगलं असते. म्हणलं बा ठीक आहे, द्या दूध. पाठीवर दूध घेतलं, त्याच्यासोबत एक बिस्किटचा गोड. आता काय गुड डे म्हणा, माझा काय डे गुड करणार आहे. त्याच्यापेक्षा मी म्हणलं रसगुल्ले तरी खावं. 1-2 रसगुल्ले खाल्ले, मस्तपैकी रेडी होऊन चला म्हणलं दुकानावर जाऊन आपली कामाशी काम करावं. लगेच आबासाहेबासोबत दुकानकडे आलो. हे आयफोन म्हणलं की आयफोनचं चार्जर सोबत लागते म्हणजे लागतेच, नाहीतर आपला आयफोन कधी डेड होईल काही सांगता येत नाही. मस्त सावली दिसत होती, सिनेमॅटिक व्हिडिओ काढावं म्हणलं. काय व्हिडिओ काढणार. आबासाहेबांना दुकान समोर सोडलं की तिकडून करण भैया म्हणते, गंगा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, हातवरी करून लगे. म्हणलं भाऊ धन्यवाद, मी चालतो म्हणलं दुकान उघडतो. नाही म्हणे इकडे ये म्हणे, मला भेटायचं, शुभेच्छा द्यायच्यात म्हणून तुला. त्यांना भेटून लगेच आम्ही साई मंदिरकडे निघालो. साई मंदिरला आल्याच्या नंतर एक व्हिडिओ घ्यावा म्हणलं. तिकडं बाळू बघत होता, मला म्हणतो हसतो, काय हसतो म्हणे. त्याच्याकडे बघितलं तर ते म्हणते मला नाही घ्यायचं व्हिडिओमध्ये. लाजू लागलं. मग आम्ही आलो आज साई मंदिरमध्ये, दर्शन घेतलं. मी आणि गोलू दर्शन घेऊन आम्ही बाहेर निघत होतो. तितक्यात गोलू म्हणलं एक बघ सिनेमॅटिक व्हिडिओ मध्ये येतो तू पण. हसतोय. दर्शन करून आला म्हणलं आता दुकान उघडायचा टाइम झाला, खूप उशीर झाला. 9:30 वाजता दुकान उघडलं. समर्थला म्हणलं दुकानची आता उघडतो मी, तू काय कर साफसफाई करून घे म्हणलं, तोपर्यंत बाहेर जाऊ तू. मी त्याला दुकान उघडून दिलं आणि मग नंतर तो म्हणतो मी साफसफाई करून घेतो, झाडून वगैरे मारतो म्हणे. तोपर्यंत म्हणलं आता काय ATM मध्ये जाऊन पैसे तरी काढून आणतो गड्यामध्ये. हे काय खुर्च्या बिडच्या मधात ठेवल्याने पसारा. थोडं खुर्च्या वगैरे साईडला करून मी दुकानामध्ये गेलो. कपडा घेतला, थोडी साफसफाई करू लागली. त्याला एकट्याला थोडी होणार एवढं म्हणलं. चला मशीन वगैरे पुसून घेतल्या. त्यानंतर मी आलो SBI बँकमध्ये. ATM मशीन, ATM कार्ड आणले आणि पैसे काढून लगेच आमच्या दुकानाचे आधारस्तंभ असलेले पाटील यांच्याकडे देऊन टाकले. चला म्हणलं हे पण लागले कामाला. तिकडे टायपिंग पण चालू झाली. आता मी पण बसतो आपल्या जागेवर. हे रजिस्टर काढलं बॉन्डचं आपलं, आणि रपकन इथं बॉन्ड आढळले. लगेच डॉक्युमेंट काढले, आपले महत्वाचे जे काम आहे ते चालू केलं. स्टॅम्प, पॅड, जे माझं साहित्य ते घेतलं काढून साईडला. आजची दिनांक 20 नोव्हेंबर 2025. लगेच रजिस्टर ओपन करून रजिस्टरवर लिहून घेतली. आता आपण आपल्या दिवसाच्या कामाला सुरुवात केलेली आहे. आता दिवसभर आपण दुकानावर राहणार. त्यानंतर चला आता रजिस्टर आजचा रेकॉर्ड चालू झालेला आहे. त्याच्यानंतर थोडंफार शेअर मार्केटकडे बघा म्हणलं. थोडं अपडाऊन, थोडाफार प्रॉफिट दाखवत होता म्हणलं, जाऊ दे थोडंफार ऍडजस्ट करून घेते. थोडी इन्कम थोडी इकडं थोडी तिकडे जातच राहते, पैसा काय असतो. त्यानंतर 4 वाजले. बघता दिवसभर काम झालं, संपलं. आता रजिस्टर क्लोज करून आपण आपले बाकीच्या कामाला निघलो. आज वाढदिवस असल्याच्या पोरं दुकान होतात. कोणी बर्थडे कर, कोणी विश कर, कोणी स्टोरी, कोणी इंस्टा, व्हॉट्सअप, हे बघणंच नाही झालं आज दिवसभर काम आणि हेच ब्लॉग. आता सगळा सामान वगैरे आपलं व्यवस्थित जागेवर ठेवून चला म्हणलं आता मित्र आलेले ते वाढदिवस करून घेऊया. अर्जुन भैया मित्र मंडळ, महाराज, निरंजन, नामदेव हे माझे मित्र आले ते वाढदिवस करायसाठी माझ्यासाठी. धन्यवाद यांचे स्पेशल. त्याच्यानंतर दुकानावरचे पाटील, समर्थ, कार्तिक हे पण मित्र, बाकीचे वेदांत हे येऊन गेले, सूरज हे मित्र आले होते. यांनी पण एक वाढदिवस केला. धन्यवाद म्हणलं भाऊ, मनापासून धन्यवाद. खूप टाळ्या वाजू लागले.